मित्रांनो, शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे यांच्या शरीरामध्ये बाबा चमत्कार घुसला आहे की काय असा प्रश्न माझ्या मनात तयार झालेला आहे. मग तुम्ही म्हणाल हे बाबा चमत्कार नक्की कोण? तर महेश कोठारे पूर्वी मराठी चित्रपट काढायचे आणि मग त्यांचे वेगवेगळे चमत्कारिक चित्रपट असायचे आणि मग अशाच प्रकारे त्यांनी एक मराठी चित्रपट काढला होता आणि त्यामध्ये बाबा चमत्कार नावाचं एक कॅरेक्टर होतं आणि मग ते याची आत्मा त्याच्यात, त्याची आत्मा त्याच्यात, ते ओम भट स्वाहा आणि मग ते तात्या विंचून, ते इन्स्पेक्टर लक्ष्मीकांत बेर्डे वगैरे वगैरे. आणि मग तसाच बाबा चमत्कार एकनाथ शिंदेच्या शरीरात आला आहे का काय असा प्रश्न माझ्या मनात तयार झाला आणि त्याला कारण असं आहे की बाजूला मी तुम्हाला एक स्क्रीनशॉट दाखवत आहे. मग त्यामध्ये एकनाथ शिंदे असं म्हणत आहेत की मी दर 8 तासामध्ये 10,000 फायलींवरती सह्या करतो. आणि मग मी प्रश्न पडला मला की 8 तासात जर हे 10,000 फायलींवर सह्या करीत असतील तर एका तासामध्ये नक्की किती? मग उत्तर आलं 1250 फायली. मग एका तासामध्ये जर 1250 तर मग एका मिनिटामध्ये किती? मग त्याचं उत्तर आलं 21 फायली. आणि मग जर एका मिनिटात 21 फायली तर मग एका फायलीला किती वेळ लागतो? आणि मग त्याचं उत्तर साधारण 2 सेकंदाच्या थोडंसं पुढं आणि 3 सेकंदाच्या अलीकड शिल्लक राहतं. आणि मग ही जेव्हा स्पीड मी ऐकली त्यांची तेव्हा मग मी म्हणलं आपण थोड्याशा सह्या करून बघू. तर मी एक कोरा कागद घेतला आणि त्यावर माझी सही करायचा अनेकदा प्रयत्न केला, टायमर लावलं, बाजूला माणूस बसवला, परंतु मला 3 सेकंदाच्या आत कोणतीही सही करता आली नाही. 3 ते 4 सेकंदाच्या दरम्यान मला तो वेळ लागला. आणि मग जेव्हा एकनाथ शिंदे दावा करतात की मी 8 तासात 10,000 फायलींवर सह्या करतो तेव्हा मग फाईल ही बरीचशी मोठी असते आणि त्यामध्ये बरेचसे कागद असतात आणि मग त्यामधील आतल्या कुठल्या तरी एका कागदावरती त्यांना सही करावी लागत असावी. आणि मग 10,000 फायलींचा गठ्ठा इकडे बाजूला ठेवलेला असतो आणि सही केलेली फाईल ही बाजूला सरकून देखील ठेवावी लागते. आणि मग जर एका फायलीवर सही केली तर तिला उतरून ठेवायला काही सेकंद लागणार आहेत, नवीन फाईल घ्यायला काही सेकंद लागणार आहेत, ती पुन्हा उघडायला काही सेकंद लागणार आहेत, सहीची जागा पाहायला काही सेकंद लागणार आहेत आणि नंतर त्यांना ती सही करायची आहे. आणि इतका सगळे जर वेळ घालवायचा म्हटलं, जर मी प्रॅक्टिकली करायला गेलं तर मला वाटतं की बरेचसा काळ या सगळ्या प्रोसेसला लागू शकतो. आणि मग हे 8 तासामध्ये 10,000 फायली. मग त्यामुळे प्रश्न तयार झाला की बाबा चमत्कार त्यांच्या शरीरात शिरला आहे का? आणि मग मी आणखी थोडासा विचार केल्यानंतर मग लक्षात आलं की सध्या एकनाथ शिंदे हे नरेंद्र मोदी यांच्या दरबारामध्ये हजेरी लावतात. नरेंद्र मोदी यांचे ते पट्ट शिष्य बनलेले आहेत, फडणवीसांपेक्षा जवळचे शिष्य बनलेले आहेत. आणि मग जेव्हा गुरुचा इतिहास 10, 12, 15 वर्षाचा मी त्यांचं ते सर्व लक्षात आणतो तेव्हा लक्षात येतं की नरेंद्र मोदींनी बालपणीत एक मगर पकडून त्याचं मगरीचं पिल्लू घरी आणलं होतं. मग ते जर मगरीचं पिल्लू घरी आणू शकतात तर हे 8 तासात 10,000 फायलींवर नक्की सह्या करू शकतात. मग नरेंद्र मोदी जेव्हा त्या रेल्वे स्टेशनवर चहा विकायचे तर ते आधीच चहा विकित होते, स्टेशन नंतर बनलेले. मग जर नरेंद्र मोदी हा चमत्कार करू शकतात तर एकनाथ शिंदे 8 तासात 10,000 फायलींवर नक्की सह्या करू शकतात. मग नरेंद्र मोदी 40 वर्ष भिक्षा मागून जगत होते आणि त्याच दरम्यान त्यांचे ते अमेरिकेत गेलेले फोटो पण आहेत. म्हणजे असा चमत्कार, म्हणजे एकीकडे भीक मागून जगायचं आणि दुसरीकडे विदेश दौरे करायचे, असा चमत्कार मोदीच करू शकतात. तर मग एकनाथ शिंदे देखील 8 तासामध्ये 10,000 फायलींवर नक्की सह्या करू शकतात. मग नरेंद्र मोदी ज्या काळामध्ये डिजिटल कॅमेरा वापरायचे तो काळ हा आधीचा आहे आणि डिजिटल कॅमेऱ्याचा शोधच हा नंतर लागलेला आहे. तर मग असा चमत्कार जर नरेंद्र मोदी करू शकत असतील तर मग एकनाथ शिंदे देखील 8 तासात 10,000 फायलींवर सह्या करू शकतात. आणि मग नरेंद्र मोदींचे किस्से जर आणखी उदाहरणं सांगत बसलो तर हा व्हिडिओ तासाभराचा होईल, परंतु हे 4 उदाहरणं पुरेसे आहेत. परंतु अशा जुमलेबाज आणि एकीकडं असं आणि एकीकडं असं बोलणाऱ्या नरेंद्र मोदींचे पट्टशिष्य बनल्यानंतर मग व्यक्ती कसा बदलतो आणि व्यक्ती काय काय दावे करू शकतो हे एकनाथ शिंदे यांच्या 8 तास 10,000 या उदाहरणावरून लक्षात येतं. आणि आपल्या मराठीत एक म्हण आहे की ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला आणि वान नाही परंतु गुण लागला. आणि मग नरेंद्र मोदींचा गुण लागला आहे का मग एकनाथ शिंदेमध्ये
बाबा चमत्कार महेश कोठारेच्या चित्रपटामधील शिरलेला आहे, मग असा प्रश्न माझ्यासारख्या समोर उपस्थित होणं अनिवार्य आहे. आणि मग तुम्हाला देखील असा प्रश्न नक्की उपस्थित होऊ शकतो. तुम्ही देखील सह्या करून पहा की खरंच 8 तासामध्ये 10,000 फायलींवरती सह्या होऊ शकतात का. मित्रांनो, हे जे काही मी उदाहरणं मांडले किंवा जे विश्लेषण केलं याबाबत तुमचं नक्की काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा. आणि मोदी आणि शिष्य गुरु मोदी आणि शिष्य शिंदे यांच्या या नात्यावर देखील तुम्हाला काही चमत्कारिक अनुभव मोदींचा असेल तर तो देखील कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो. आजच्या पुरतं एवढंच थांबतो. धन्यवाद.